महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित तत्वावर सुरू असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राध्यापकांचा 12वी परीक्षेच्या पेपर तपासणीवर बहिष्कार कायम असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे अकोल्याचे अध्यक्ष प्राध्यापक शशिकांत चौधरी यांनी दिली आहे। तसेच सकाळी संघटनेच्या वतीनं अकोल्याचे नायब तहसीलदार जगदीश गाडे यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी संघटनेचे सदस्य प्राध्यापक सचिन उगले यांनी S9शी बोलताना अधिक माहिती दिली। अकोले तालुक्यातील सर्व विनाअनुदानित जे शिक्षक आहेत या सगळ्यांनी एक निवेदन दिलं की ज्या निवेदनामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की आत्ता होत असलेल्या इयत्ता 12वीच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षांवरती आम्ही पूर्णतः बहिष्कार टाकलेला आहे। त्या उत्तरपत्रिका आम्ही कुठल्याही प्रकारे स्वीकारणार नाही, कारण अनेक वर्षांपासून आमचा जो एक प्रश्न आहे की आम्हाला 100% अनुदान मिळावं। म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये एकूण 77 शाळा पात्र असताना देखील हे शासन दिरंगाई करतं आहे की कुठल्याही प्रकारे 20%, 40% अथवा 100% जे काही अनुदान आम्हाला प्राप्ती व्हायला पाहिजे ती होत नाही आहे। यातून शासनाची उदासीनता प्रचंड प्रमाणात दिसते। त्याचप्रमाणे 20% अनुदान जसं माध्यमिक वर्गाला ज्याप्रमाणे त्यांना मिळाला 20% अनुदान त्यांना मिळण्याची प्रोसेस या ठिकाणी होते, त्याचप्रमाणे विनाअनुदानित उच्च माध्यमिक जे काही संघटना आहे आम्ही सर्व कर्मचारी आहेत संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही आमच्या प्रश्नाला आमच्या वाचा फोडलेली आहे। शासनाला आपल्या निमित्तानं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या पात्र झालेल्या महाविद्यालय आहे कनिष्ठ महाविद्यालय 100% आम्हाला अनुदान मिळावं आणि ह्या अनुदानापोटी आमचे कुटुंब आत्तापर्यंत जे काही विनाअनुदानित याच्यावरती जे आम्ही काम करतोय त्याला अनुदान देऊन कुठेतरी आमचं पोट भरलं जाईल, आमचं कुटुंब त्याच्यावरती चालेल, चाकरी भेटेल, हाच एक प्रमुख उद्देश आपल्या निमित्तानं या संपूर्ण सरकारला या ठिकाणी मी सांगतो। त्यानंतर 2012 नंतरच्या ज्या नियुक्त्या या ठिकाणी आत्ता 4-5 दिवसापूर्वी काही दिवसांपूर्वी जो आदेश निघाला त्या अपात्र आहे, तर त्या प्रथमतः त्याच्या झालेल्या मान्यता आहे त्या मान्यता देखील अपात्र न ठेवता आपण त्या पात्र करून आमच्या बांधव भगिनींवरती त्या मान्यता ग्राह्य धराव्या आणि तिथून पुढे त्यांची जी काही पूर्ती आहे त्या मागण्यांची ती आमच्या मागण्यांमध्ये ती एक मागणी समाविष्ट आहे। त्यानंतर निश्चितच आम्ही 12वीच्या उत्तरपत्रिका न घेतल्यामुळं परीक्षेचा जो निकाल आहे तो निकाल उशिरा लागणार आहे। त्याचप्रमाणे ही पूर्णतः जबाबदारी ही शासनाची राहणार आहे, कारण जवळजवळ 16 ते 17 वर्षांपासून आमच्यापेक्षाही जास्त म्हणजे आम्हालाही शिकवणारे काही शिक्षक अजूनही नॉन ग्रँटवरती काम करत आहे। तर हा खऱ्या अर्थानं संस्थेचा आमचा त्यांच्याबद्दल असलेला जो मनस्ताप आहे तो यावर्षी उफाळून येतोय आणि आम्ही संबंध महाराष्ट्रासह जिल्ह्यासह प्रत्येक तालुक्यावाईज आमची जी काही शाखा आहे त्या संघटनेमार्फत आम्ही 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणार नाही जेणेकरून हा जो निकाल आहे हा पूर्णतः उशिरा लागेल आणि याची जबाबदारी पूर्णतः शासनाची असेल। यामुळे पालक चिंतित आहेत। यावेळी संघटनेचे सोपान कोरडे, प्रदीप बराते, राजेंद्र हसे, अनिल वराडे, जयश्री शिंदे, आशा चव्हाण, सचिन बिबवे, भूषण जाधव, अमोल वागचौरे, बबन कासार, दत्तात्रय सातपुते, सुदाम सोनवणे आदी सदस्य उपस्थित होते। मात्र या बहिष्कारामुळे 12वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लेट लागणार असल्यानं विद्यार्थ्यांच्या नवीन ॲडमिशन घेण्यासाठीच्या वेळापत्रकावर देखील मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। न्यूज रिपोर्टर गणेश आवारी, S9 मीडिया, अकोले।